2019 ची लोकसभा निवडणूक। या निवडणुकीत चंद्रपूरमध्ये भाजपला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं। चंद्रपूरची हीच जागा जिंकण्यासाठी भाजपनं आता एक नवी रणनीती आखली आहे। मंत्री सुनील मुनगंटीवारांना थेट लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय। पण महत्त्वाची बाब ही की काल परवापर्यंत मुनगंटीवार खासदारकी नकोच असं म्हणत असताना त्यांना तिकीट का देण्यात आलं? मुनगंटीवारांसमोरचं हे नवं आव्हान किती मोठं आहे? काय आहे चंद्रपूरच्या जागेमागचं राजकीय गणित? पाहूया। आम्ही सध्या तर आमच्या 25 जागांवर आहोत। मी प्रयत्नात आहे की माझी तिकीट कटावी। सुधीर मुनगंटीवार 1981 पासून चंद्रपूर भाजपमधून सुरू झालेला मुनगंटीवारांचा राजकीय प्रवास आता एका नव्या वळणावर आलाय। भाजपनं आगामी लोकसभेसाठी चंद्रपूरमधून गेल्या वेळचे उमेदवार हंसराज अहिरांचा पत्ता कट करून मुनगंटीवारांनाच मैदानात उतरवलंय। पण मुनगंटीवारांना हे हवं होतं का? खरं तर मुनगंटीवार हे राज्यातल्या राजकारणातलं मोठं नाव। फडणवीसांनंतर राज्यातल्या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये मुनगंटीवारांचं नाव घेतलं जातं। राज्यातील राजकारणात त्यांचा चांगला जम बसलाय। म्हणूनच लोकसभा नको रे बाबा अशी मुनगंटीवारांची भूमिका होती आणि जाहीरपणे त्यांनी हे बोलूनही दाखवलंय। आम्ही सध्या तर आमच्या 25 जागांवर आहोत। पक्ष यामध्ये जी वाढ करेल त्याही जागा घडवू। आपलंही नाव निश्चित झालं या यादीमध्ये? माझं नाव निश्चित केलं पक्षाने, पण मी प्रयत्नात आहे की माझी तिकीट कटावी। 2019 मध्ये बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार निवडून आले ते चंद्रपुरातूनच। हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला होता, कारण भाजपच्या हंसराज अहिरांचा या निवडणुकीत काही हजार मतांनी पराभव झाला होता। पण आता अहिरांना पुन्हा संधी न देता त्यांना डावलून मुनगंटीवारांना संधी देण्यात आली आहे। पण इथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अहिर आणि मुनगंटीवारांमध्ये राजकीय वैर आहे। त्यामुळे मुनगंटीवारांना तिकीट दिल्यानं अहिर नाराज होणं स्वाभाविक आहे। या नाराजीमुळे मुनगंटीवारांनाही अहिरांसारख्याच पक्षातल्याच नेत्याला आधी तोंड द्यावं लागणार आहे। एकूणच नको नको म्हणता म्हणता मुनगंटीवारांना लोकसभेचं तिकीट मिळालं खरं, पण लोकसभेवर जाण्यासाठी पक्षांतर्गत आव्हानं बाजूला करून ही मोठी लढाई जिंकणं मुनगंटीवारांना तितकं सोपं नाहीये। मुनगंटीवारांना चंद्रपुरातून दिलेली ही उमेदवारी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्की सांगा।